Good morning to one and all my FI BSc microbiology students. लास्ट काही लेक्चर्सपासून आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन स्टडी करतोय आणि जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण असं बघितलं होतं की मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, राईट. तर या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं मेकॅनिझममध्ये आपण काय बघितलं होतं, तर जस्ट रिमाइंड करते की त्यामध्ये 4 कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आणि ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बॅक्टेरियल सेल्सच्या कोणत्या सेल्युलर ऑर्गन्समध्ये होत असते आपण बघितलं होतं. तर जस्ट इनर मेम्ब्रेन मायट्रोकॉन्ड्रियामध्ये, बॅक्टेरियल सेल्सच्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची रिॲक्शन होत असते. यामध्ये 3 रिजन्स असतात. फर्स्ट जे आपण बघितलं होतं ते म्हणजेच इंटरमेम्ब्रेन स्पेस. जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करते. हे जे हायड्रोजन आयन आहे ते कोणत्या स्पेसमध्ये आहे, तर इंटरमेम्ब्रेन स्पेस हा जो रिजन असणार आहे तो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, आणि हा जो असणार आहे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. असे 3 रिजन्स असणार आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, तर ह्या 3 रिजन्समध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये बॅक्टेरियल सेल्समध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची रिॲक्शन होत असते. आता जस्ट आपण बघितलं होतं की एरोबिक बॅक्टेरिया किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो कुठून स्टार्ट होतं जस्ट बघितलं होतं. एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये कॉम्प्लेक्स फर्स्ट पासून हा इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होतो, तो म्हणजेच NADH पासून हा इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होतो आणि फर्दर त्याची रिॲक्शन किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर मॉलिक्युल्सच्या थ्रू इलेक्ट्रॉन्स कॅरी केले जातात फ्रॉम कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स थर्ड अँड कॉम्प्लेक्स फोर्थ. आणि त्यानंतर आपण एक ॲडिशनल पॉईंट यामध्ये बघायचा आहे, तो म्हणजे ATP सिंथेसिस. म्हणजेच काय, हे जे ATP सिंथेसिस काय आहे, तर ATP मॉलिक्यूल तयार करणारं आपल्या बॅक्टेरियल सेल्समधलं एक इम्पॉर्टंट सब युनिट आहे, की सॉरी एक मशीन आहे असं समजूया, की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, ATP मॉलिक्यूलचे म्हणजेच काय एनर्जी मॉलिक्यूल तयार होणार आहेत. ॲक्च्युअल एनर्जी मॉलिक्युल्स म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल्स तयार केले जातात. आता ते कसे तयार केले जातात, तर या लेक्चर्समध्ये आपल्याला ते बघायचं आहे. तर जस्ट आपण बघूया की हा जो कॉम्प्लेक्स फर्स्ट आहे यामध्ये काय सांगितलंय. जस्ट आपण बघितलं होतं की कॉम्प्लेक्स फर्स्ट पासून सेकंड, थर्ड अँड फोर्थ पण इलेक्ट्रॉन कॅरी करणारे एक सायटोक्रोम हा एक मॉलिक्यूल बघितला आणि क्युनॉन. तर याच्या व्यतिरिक्त कॉम्प्लेक्समध्ये, त्या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये कोणते कंपाऊंड्स असणार आहेत किंवा मॉलिक्युल्स असणार आहेत इलेक्ट्रॉन कॅरी करण्यासाठी, ते बघायचं आहे आपल्याला. तर ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होणार आहे तो NADH मधून. आता NADH हा काय आहे, रिड्युस्ड फॉर्म ऑफ निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. NADचा रिड्युस्ड फॉर्म आहे NADH. आता हे रिड्युस्ड फॉर्मचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये होणार आहे, राईट. तर या ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये NADHचं कन्व्हर्जन होणार. ओके, आता यावेळी काय होतं की जे 4 इलेक्ट्रॉन्स सांगितलेले आहेत यामध्ये हे जे 4 प्रोटॉन्स असणार आहेत किंवा हायड्रोजन आयन म्हणूया त्याला, ते हायड्रोजन आयन काय करतात, हे इंटरमेम्ब्रेन स्पेस मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता ज्यावेळी NADHचं कन्व्हर्जन
किंवा एका रिड्युस्ड फॉर्ममध्ये असलेल्या NADHचं कन्व्हर्जन ज्यावेळी ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये होतं त्यावेळी हे NADHचं कन्व्हर्जन आता हे NADH मधून जे इलेक्ट्रॉन्स रिलीज होणार आहे ते रिलीज झालेले इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये हे FMN म्हणजेच काय फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड्स हे काय आहे फ्लेविन प्रोटीन्स आहे. हे फ्लेवो प्रोटीन्स काय करणार NADHचं कन्व्हर्जन ज्यावेळी ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये होतं त्यावेळी जे रिलीज इलेक्ट्रॉन्स होतात ते रिलीज झालेले 2 इलेक्ट्रॉन्स हे कॅरी करतात FMN आणि तो कोणाला देणार आहे तर FES म्हणजेच काय आयर्न सल्फर प्रोटीन मॉलिक्यूल आहे. हा काय करणार आहे FMN पासून इलेक्ट्रॉन कॅरी करतो. त्यानंतर हा FES मॉलिक्यूल जो आहे तो कॅरी केलेले इलेक्ट्रॉन्स परत क्युनॉनला डोनेट करतो. ओके, क्युनॉनकडे आता काय झाले 2 इलेक्ट्रॉन्स आले. ओके, आता ही ज्यावेळी सगळी प्रोसेस सुरू असते त्यावेळी काय होतं ही सगळी ज्यावेळी प्रोसेस सुरू असते कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये म्हणजे NADHचं कन्व्हर्जन NADमध्ये होऊन 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज झालेले इलेक्ट्रॉन FMN कॅरी करणार तो FESला देणार. FESला दिल्यानंतर तो FES कॅरी करणार आहे क्युनॉनला डोनेट करणार. ओके, म्हणजे ज्यावेळी ही प्रोसेस सुरू असते कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये त्यावेळी काय होणार आहे हे जे 4 इलेक्ट्रॉन्स इथं तुम्हाला दाखवले ते 4 इलेक्ट्रॉन्स काय करतात इंटरमेम्ब्रेन स्पेस मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समधून हे 4 इलेक्ट्रॉन्स पंप होणार आहेत. कुठं तर इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये हे 4 हायड्रोजन ॲटम्स काय होणार आहेत प्रोटॉन्स पंप होणार आहेत. ओके, म्हणजेच काय 4 इथं गेले म्हणजे कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये 4 प्रोटॉन काय झाले इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप झाले. ओके, आता नेक्स्ट आपण कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये बघूया. कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये काय होणार आहे की ज्यावेळी FADHचं कन्व्हर्जन म्हणजेच काय सक्सिनेटचं कन्व्हर्जन ज्यावेळी फ्युमॅरेटमध्ये होईल त्यावेळी काय होतं म्हणजेच हा FAD मॉलिक्यूल तयार होतो. फ्युमॅरेट म्हणजेच काय फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हा फ्युमॅरेट तयार होताना काय होणार आहे की 2 परत इलेक्ट्रॉन इथं रिलीज होणार आणि हे रिलीज झालेले इलेक्ट्रॉन FES आणि FESमधून तो सायटोक्रोमकडे रिलीज होणार आणि त्यानंतर जे इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन्स इथून परत तो क्युनॉनकडे जाणार. म्हणजे कॉम्प्लेक्स फर्स्टमधून आलेले 2 इलेक्ट्रॉन आणि कॉम्प्लेक्स सेकंडमधून आलेले 2 इलेक्ट्रॉन असे 4 इलेक्ट्रॉन्स आले. मग काय करणार क्युनॉन मॉलिक्यूल हा सायटोक्रोम BLला देणार. ओके, जसं आपण मेजर कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये बघितलेलं आहे की सायटोक्रोम काय आहे एक मेजर कंपोनंट आहे. आता ह्या त्याचबरोबर सायटोक्रोमचे टाईप्स आहेत सायटोक्रोम A, B आणि C. तर हा सायटोक्रोम क्युनॉन काय करणार आहे की सायटोक्रोम BLला हे 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. त्यानंतर तो सायटोक्रोम BHला देणार आणि हे ज्यावेळी इलेक्ट्रॉन्सची ज्यावेळी सुरू असणार आहे रिसीव्ह करणं किंवा डोनेट करणं त्यावेळी परत कॉम्प्लेक्स थर्डमध्ये 4 प्रोटॉन्स जे असणार आहेत ते 4 प्रोटॉन्स परत इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप होणार आहे. ओके, नंतर हा सायटोक्रोम काय करेल की आयर्न सल्फर प्रोटीन मॉलिक्यूलला ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल. त्यानंतर हा सायटोक्रोम C1ला सायटोक्रोम सी काय करणार आहे परत हे त्याला एक ॲबिलिटी काय आहे की तो ॲट अ टाईम 2 इलेक्ट्रॉन कॅरी करू शकतो. आता ज्यावेळी म्हणजेच काय आपल्याला जसं आपण बघितले की म्हणजे आता सायटोक्रोम ज्यावेळी सायटोक्रोम 2 इलेक्ट्रॉन कॅरी करेल तो परत सायटोक्रोम Aला देईल सायटोक्रोम A3. नंतर जो 2 इलेक्ट्रॉन्स इथं रिलीज झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स रिलीज झालेले कुठं यूज होणार आहे तर हाफ मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन प्लस 2
हायड्रोजन आयन ॲटम्स. याचं म्हणजेच काय, इथे एक वॉटर मॉलिक्यूल रिलीज होणार आणि परत काय होणार आहे, इंटरमेम्ब्रेन स्पेसमधले जे हायड्रोजन आयन्स असणार आहेत ते परत इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज होणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजेच एका NADH मॉलिक्यूलमधून जवळपास किती हायड्रोजन ॲटम इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज झालेले आहेत, जवळपास हे 4, कॉम्प्लेक्स थर्डमधले 4 आणि कॉम्प्लेक्स फोर्थमधले 2. म्हणजेच काय की टोटल 10 हायड्रोजन ॲटम्स या एका NADH मॉलिक्यूल काय करणार आहे, मुळं रिलीज होणार आहेत किंवा पंप होणार आहेत इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये. ओके. म्हणजेच आपण जस्ट लास्ट लेक्चरमध्ये इथं H+H+ अशी एक डायग्राम बघितली होती असलेली. तर हे H+ आयन्स परत काय होतात की इंटरमेम्ब्रेन स्पेसमधले झालेले जे प्रोटॉन्स असणार आहेत ते प्रोटॉन परत काय होतात, परत ह्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये येणार आहेत. आता ते कसे येतात, तर इथे तुम्ही एक ॲडिशनल पॉईंट आपण आज बघणार आहोत, ते म्हणजे हे काय आहे की ATP सिंथेसिसचं एक मशीन आहे बॅक्टेरियल सेलमध्ये. ओके. आणि त्याला एक डिफरंट सब युनिट्स असतात, अल्फा, बीटा, इप्सिलॉन, गॅमा, ओमेगा. ओके. तर असे सब युनिट्स असतात ह्या ATP सिंथेसिसला. ATP सिंथेसिस हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. आणि ह्या ATP सिंथेसिसमध्येच काय होतं की ATP म्हणजेच एक एनर्जीचं मॉलिक्यूल तयार केलं जातं. ओके. म्हणजेच काय, इथं रिलीज झालेले जे प्रोटॉन्स असतील किंवा हायड्रोजन आयन्स असणार आहे, तो ATP सिंथेसिस मॉलिक्यूल काय करतो, आपल्या इथं परत तो ATP सिंथेसिसमध्ये या मशीनमध्ये येणार आहे. आणि काय होतं, परत इथं मेकॅनिझम किंवा केमिकल प्रोसेस कॅरीड आउट होते आणि परत हे हायड्रोजन ॲटम किंवा प्रोटॉन्स यूज केले जातात. इन डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे. परत म्हणजेच काय, परत ADPचं कन्व्हर्जन ATPमध्ये होतं. म्हणजेच काय, इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप इथं इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप ADPला येऊन मिळतो आणि त्यापासून एक कम्प्लीट मॉलिक्यूल होणार आहे ATPचा. म्हणजेच काय, एक एनर्जी मॉलिक्यूल इथं तयार झालेलं आपल्याला फायनली बघायला मिळतं. ओके. तर कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये काय रिॲक्शन होणार आहे इथं बघितलेलं आहे आपण. त्याचबरोबर सक्सिनेटमध्ये काय रिॲक्शन होणार आहे ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर एन्झाईम्स कोणते किंवा कोएन्झाईम्स कुठले यूज होणार आहेत ते बघितलेलं आहे. तर ह्या रिॲक्शन जे असणार आहेत हे कॉम्प्लेक्स फर्स्ट अँड सेकंडमध्ये होणार आहेत. तर नेक्स्ट स्लाइड आहे ती अशी आहे, जसं आपण बघितलेलं आहे. तर कॉम्प्लेक्स थर्ड अँड फोर्थमध्ये काय रिॲक्शन होणार आहेत की क्युनॉनकडे 2 हायड्रोजन ॲटम्स असणार आहेत प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ सायटोक्रोम C म्हणजेच Fe3+. ओके. क्युनॉनकडे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. त्याचबरोबर सायटोक्रोम C कडे काय आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मग काय होणार, ADPचं ATPमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यापासून क्युनॉन आणि प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ सायटोक्रोम C आणि प्लस 2 हायड्रोजन ॲटम्स इथं काय होणार आहेत, कॉम्प्लेक्स थर्डमध्ये यूज केले जाणार आहेत. ओके. तर कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये काय सांगितले की क्युनॉन प्लस क्युनॉन प्लस 4 हायड्रोजन ॲटम. लास्ट रिॲक्शन इथं सांगितलेली बघ 4 हायड्रोजन ॲटम्स प्लस 4 इलेक्ट्रॉन्स मध्ये काय होणार आहे की 2 वॉटर मॉलिक्युल्स रिलीज होणार आणि तिथं ATP मॉलिक्यूल तयार होणार आहे. तर अशा 4 रिॲक्शन्स या 4 कॉम्प्लेक्समध्ये कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण बघितलेलं आहे. हे एक्सप्लेनेशन आहे या आता जस्ट मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलेलं आहे ते एक्सप्लेनेशन आहे ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या मेकॅनिझमचं. तर जस्ट आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया. इन जनरल ड्युरिंग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम NAD to oxygen or O2, protons are liberated at 3 stages in complex
first, second, third, sorry, first, third, and fourth. While when electrons enter in flavin adenine dinucleotide, protons are generated only in complex third and fourth. फॉर एरोबिक जसं आपण बघितले की कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये जे प्रोटॉन्स पंप होणार नाहीत, फक्त प्रोटॉन कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये 4 प्रोटॉन्स काय होणार आहेत इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप होतील, नंतर थर्डमध्ये 4 प्रोटॉन्स पंप होतील आणि कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये 2 प्रोटॉन्स इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये पंप होणार आहेत. ओके. फॉर एरोबिक रेस्पिरेशन फायनल इलेक्ट्रॉन acceptors इज मॉलिक्युलर ऑक्सिजन, but for anaerobic respiration it is either nitrate or sulfate. जसं आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलं, म्हणजे जे बॅक्टेरिया एरोबिकचा असणार आहेत, दे रिक्वायर्ड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, त्यावेळी ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची अशी प्रोसेस त्या सेलमध्ये होती. पण ज्यावेळी अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट किंवा NAD हा मॉलिक्यूल कुठून येणार आहे, तर evident from the discussion that at conjunction of hydrogen carrier and electron carrier, a proton is transferred or transported out of the cells. Otherwise, cytoplasmic membrane is impermeable to hydrogen or protons. Consequently, chemical energy released by ETC is trapped in the form of gradient of hydrogens and an electrical potential across the membrane. It is expressed as proton motive force and is useful to drive ATP synthesis. जो प्रोटॉन मोटिव्ह फोर्स असणार आहे तोच प्रोटॉन मोटिव्ह फोर्स यूज करून हे ATP सिंथेसिसला ड्राईव्ह करण्यासाठी यूज केला जातो आणि यामध्येच काय होणार आहे की एनर्जी मॉलिक्युल्स किंवा एनर्जी तयार करण्याचं काम होणार आहे आणि ह्या प्रोटॉन मोटिव्ह फोर्सलाच किमोऑस्मॉसिस असं म्हटलेलं आहे. ओके. तर या लेक्चर्समध्ये आपण काय काय बघितलेलं आहे यामध्ये की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ज्यांचं मेकॅनिझम आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.